असं वाटलं होतं की मराठी चित्रपटांसाठी हा वीकेंड खूप चांगला जाईल, कारण शोज काही प्रमाणात वाढले होते किंवा स्पायडरमॅनची जी क्रेज आहे ती थोडी कमी होताना दिसत होती. पण तरीही जेवढा एक्सपेक्टेड वीकेंड होता कलेक्शन्समध्ये तेवढे कलेक्शन्स नाही आले मराठी चित्रपटांना, हे बोलू शकतो. पण बऱ्यापैकी कलेक्शन आले. त्यामुळे जाणून घेऊ आपण 3 मराठी चित्रपटांचं कलेक्शन आणि त्यांच्यासमोर पुढच्या ह्या हप्त्यात कोणते कोणते आव्हान असणार आहे त्याबद्दलही बोलूयात. सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. तर मराठी चित्रपटांचं कलेक्शन्स जे की खूप कमी युट्यूब चॅनल्सला सांगितलं जातं त्यापैकी आपलं एक चॅनल आहे. तर त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा. कमेंटच्या बाजूला हाईप बटन, जेणेकरून व्हिडिओ पुढे जाईल आणि खूप सपोर्ट मिळेल तुमच्यामुळे. तर जसं मी म्हटलं की जो वीकेंड होता असं वाटत होतं की खूप चांगला वीकेंड होईल, कारण स्पायडरमॅनची क्रेज कमी झाली आहे. चित्रपटांना, मराठी चित्रपटांना थोडे शोज चांगले देण्यात आले आहेत, पण तरीही प्रेक्षकांचा तेवढा रिस्पॉन्स बघायला नाही मिळाला. पण काही प्रमाणात थोडे कुठे कुठे फिलिंग फास्ट शो वगैरे पाहायला मिळाले रविवारच्या दिवशी, स्पेशली म्हणजे कालच्या दिवशी. तर चला तर मग पहिला आता आपण कलेक्शन्सला सुरुवात करूया 3 चित्रपटांचा. सगळ्यात पहिला मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाचं कलेक्शन जाणून घेऊ. तर मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाने म्हणजे ऑलमोस्ट आता 10 दिवस कंप्लीट झाले आणि 9व्या आणि 10व्या दिवसा म्हणजे शनिवार आणि रविवारचं कलेक्शन सांगतो. शनिवारी म्हणजे 9व्या दिवशी मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाने जी कमाई केली तर ती आहे 19 लाख एवढी, आणि रविवारच्या दिवशी जी कमाई केली तर ती आहे 25 लाख एवढी. म्हणजे बुकमा शोला पाहिलं तर आता तुम्ही पाहतच असाल, म्हणजे ऑलमोस्ट फिलिंग फास्ट शोज होते, म्हणजे बऱ्यापैकी फिलिंग फास्ट शोज होते आणि 4 शोज हाऊसफुल सुद्धा गेले कालच्या दिवशी. म्हणजे ऑलमोस्ट शोज बद्दल म्हणाल तर 200च्या आसपास शो आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणजे पहिला 150 पर्यंत होते, ते आता 200 पर्यंत गेले, कारण स्पायडरमॅनची थोडी क्रेज कमी झाली आहे. पण तरीही म्हणजे तेवढे प्रेक्षक नाही न आल्यामुळे तुम्ही बघत असाल तेवढे कलेक्शन्स नाही आले. आता किती नेट कलेक्शन झालंय ह्याच मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाचं, तर ते आहे 1,65,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे 10 दिवसांनंतर मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाचं, तर ते आहे 1,80,00,000 एवढं. म्हणजे अजून 20 लाखाची गरज आहे 2 कोटी टप्पा पार करण्यासाठी. आता बजेट बद्दल म्हणायचं तर काही वेबसाईटला हा चित्रपटाचा बजेट 7 म्हणजे 7 करोड्स दाखवलेला आहे, 7 कोटी एवढं दाखवलंय. पण तेवढा बजेट वाटत नाहीये मला तरी हा साधारण 3 कोटीचा बजेटचा चित्रपट वाटतोय. 7 कोटी जर का चित्रपटाचा बजेट असेल मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाचा तर डिझास्टर होईल चित्रपट. आणि 3 कोटी असेल तर कदाचित पुढचे 2 हफ्ते महत्वाचे राहतील या चित्रपटासाठी, आणि कदाचित हा सेफ झोन मध्ये जाऊ शकतो अगर बजेट रिकव्हर झाला तर. 3 कोटी असेल तर बजेट रिकव्हर होऊ शकतो, 7 कोटी असेल तर डिझास्टर, सुपर डिझास्टर चित्रपट होऊ शकतो. सो मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटासाठी पुढचे 2 हफ्ते खूप महत्वाचे असणार आहे, कारण मोठे मोठे चित्रपट येतात. म्हणजे सनी देओलचा बटवारा चित्रपट येतोय, मराठीमध्ये काही चित्रपट येत आहेत, हिंदीमध्ये आत्ता मागच्या हप्त्यात आलेला चित्रपट आहे, त्याबद्दल पुढे बोलू. आता पुढचा चित्रपट म्हणजे भूतम भयम हा चित्रपट. भूतम भयम ह्या चित्रपटाला लागून एकूण 17 दिवस कंप्लीट झालेत. 17 दिवसांनंतर जे नेट कलेक्शन झालंय भूतम भयम या चित्रपटाचं तर ते आहे 3,18,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय 17 दिवसांनंतर भूतम भयम या चित्रपटाचं तर ते आहे 3,56,00,000 एवढं. आता भूतम भयम ह्या चित्रपटाचा 4 कोटीचा बजेट आहे, 3,18,00,000 म्हणजे जरा 3,20,00,000 जरी झाले तरी 80 लाखाची अजून गरज आहे बजेट रिकव्हर करायचं, कारण ह्याचा बजेट 4 कोटीचा आहे. म्हणजे बजेट रिकव्हर करतो का अजूनही हा प्रश्नच आहे भूतम भयम हा चित्रपट. कारण पुढच्या हप्त्यात जसं मी सांगितलं पुढच्या हप्त्यात खूप चित्रपट आहे, त्यामुळे ते कठीण होणार आहे. फक्त ते आपण बघू शकतो की होतं की नाही. पुढचा चित्रपट म्हणजे एक होतं माळीन. एक होतं माळीन ह्या चित्रपटाला लागून 17 दिवस झालेत आणि ह्याचे तर शोज तर खूप कमी झालेले आहेत. म्हणजे जवळपास 20 शो आहेत महाराष्ट्रामध्ये. तरीही काही ठिकाणी तो फिलिंग फास्ट दिसतोय. चित्रपटांचे शोज या म्हणजे 2 ते 3 फिलिंग फास्ट दिसले पुण्यामध्ये स्पेशली.
तर एक होतं माळीण ह्या चित्रपटाचं 17 दिवसांनंतर जे नेट कलेक्शन झाले ते आहे 33 लाख एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झाले ते आहे 35 लाख एवढं. तर हे होतं तिन्ही चित्रपटांचं कलेक्शन. ह्या चित्रपटाला स्पेशली जर का कोणता चित्रपट टफ देऊ शकतो आणि म्हणजे त्याचे शोज कमी करू शकतो या तिन्ही चित्रपटांना, तर तो म्हणजे सनी देओलचा जो ह्या हप्त्यात येणारा चित्रपट आहे बटवारा हा चित्रपट. आणि तो आला की मग परत ते स्पायडरमॅन पण असणार, ओ माय गॉड जो आता चित्रपट लागला हिंदीचा तो पण असणार, आणि बटवारा, म्हणजे 3 चित्रपट हिंदीचे आणि ते तिन्ही चित्रपट सगळे शोज खाऊन टाकणार आहेत. आणि त्यामुळे मराठीचे अगदीच म्हणजे आता जर का 200 शो आहेत मामाच्या गोव्याला जाऊया ह्याचे 100च्या पण कमी होऊ शकतात. भूतम बयमचे 70च्या आसपास शो आहेत, ते एकदम अजून 20-30 वर येतं. एक होता माळीणचे कदाचित 4-5 शो राहतील. त्यामुळे हा हप्ता म्हणजे खूप टफ असणार आहे मराठी चित्रपटांसाठी. कारण अजून एक मराठी चित्रपट आहे तो समर्थ नावाचा. सो तोही चित्रपटाला शोज कसे मिळणार ते आता मग जर का मिळाले तर मग पुन्हा ह्या मराठी चित्रपटांचं काय. त्यामुळे खूप कठीण असणार आहे. कारण हाच हफ्ता होता जो आता विकेंड गेला तो ज्यात कलेक्शन्स कव्हर करता आले असते, पण तिथेही तेवढे कलेक्शन्स नाही आले. त्यामुळे कठीण असणार आहे पुढचा हफ्ता, एवढंच बोलू शकतो. सो इथेच थांबूया. तुम्हाला काय वाटतं, काय होऊ शकतं तुम्ही सांगू शकता. शोजच्या बाबतीत वाढू शकतात शोज, कमी होऊ शकतात, कलेक्शनचं काय होऊ शकतं तुम्ही सांगू शकता. सो इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.